प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. दामिनीचं सत्य समोर आणण्यासाठी आता सावीने एक प्लॅन केला आहे. काय प्लॅन आहे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी असते, सावी आता सगळं तिथे समोर आल्यामुळे आता सावी अचानक तिथे चक्कर यायचं हे करते. तिला अचानक चक्कर यायला लागतात आणि आता लगेच जे बाकीचे आहेत आता सगळेजण म्हणतात सावी काय झालंय काय झालंय, पण दामिनी हसत असते बाजूला उभा राहून, कारण दामिनीला खूप आनंद होतो. तर इकडे आता जी सावी आहे ती म्हणते की आता असा बदला नाही घ्यायचा हिचा, हिचा बदला आता आपण वेगळ्या पद्धतीने घेऊयात असं म्हणते. आणि ते म्हणतात की आता कसा बदला घ्यायचा हिचा, आणि असं विचार करत असतात. आणि ते म्हणतात की सावी आता तिथे त्या रूममध्ये एका तिथे पूर्ण काचीवर लिहिते, तुझ्या खुनाचा बदला घेणार, तुझी घटका भरली आहे दामिनी मुजुमदार, असं त्या काचीवरती रक्ताने लिहिलेलं असतं. ती नळ चालू करते तोंड धुण्यासाठी दामिनी, तर त्या नळातून रक्त येतं. दामिनी तोंड धुते तर तोंड सगळं रक्ताने भरतं. तर ती म्हणते हे सगळं काय आहे. तर इकडं सावी, नीता, अवंती ह्या सगळ्या तिघीजणी चोरून तिथे बघत असतात. ते म्हणतात की आता बघा, आता तुझं काम डाऊन झालंय असं सावी म्हणते. आणि आता लगेच जी दामिनी आहे ती पूर्ण घाबरलेली असते. इकडे आजूबाजूला बघते तर तिला सावीचे बाबाच दिसतात. ते म्हणतात की हसत असतात आणि म्हणत असतात, दामिनी आता बघ तुझा बदला मी कसा घेतो आणि कसा नाही ते बघ, तुला चुकीची शिक्षा भेटते की नाही असं म्हणतात. आणि आता ते इकडे तिकडे फिरतात. तर ती म्हणते माझी चूक झाली, मला माफ करा. आणि दामिनी खूप मोठ्याने रडायला लागते. तर आता लगेच ते म्हणतात की सावी म्हणते की आता चुकीला शिक्षा भेटणारच, आता चुकीला माफी नाही आहे दामिनी मुजुमदार असं सावी बोलते. आणि आता त्या तिघी पण हसतात आणि म्हणतात तुझं काम डाऊन झालंय दामिनी, आता बघ तू काय करायचंय, तुझं अखेर सगळं सत्य सगळ्यांसमोर आणते की नाही बघ मी असं सावी बोलते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.